कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी बंदोबस्त हा वाढवलेला आहे। प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते हे आक्रमक झालेत। कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये गृहमंत्र्यांचा पुतळा दहन करून निषेध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। मात्र पोलिसांनी निदर्शनास परवानगी दिलेली नाही। कोणत्याही पुतळा दहन आंदोलनाला परवानगीही दिलेली नाहीये। जर पुतळा दहन केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा देखील इशारा देण्यात आलाय। आणि आज बिंदू चौकामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूयात। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावर जो गदारोळ उडाला त्याच्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी केली होती। मात्र ही मागणी मान्य न झाल्याने डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झालेत आणि त्यांनी आज कोल्हापूरच्या या बिंदू चौकामध्ये आंदोलनाचा इशारा दिला आणि या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करणार असा इशारा दिला। कारण मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि असं असताना संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा आहे तो दाखल केलेला नाही आणि म्हणून कुठेतरी डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। कारण त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली पोलिसांमधल्या, मात्र तरी देखील संजय गायकवाड यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याचमुळे आज कोल्हापूरच्या या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत। मात्र पोलिसांनी निदर्शने करण्यास परवानगी दिलेली आहे। कुठलाही पुतळा दहन करण्याचं या ठिकाणी परवानगी दिलेली नाही। जर पुतळा दहन या ठिकाणी केला तर मात्र आंदोलकांवरती कारवाई केली जाईल, आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीचा इशारा आहे तो पोलिसांनी दिलेला आहे। त्यामुळे ज्यावेळी या ठिकाणी आंदोलन होईल त्यावेळी नेमकं कशा पद्धतीने डाव्या चळवळीतील कार्यकर्ते निदर्शने करतात, पुतळा दहन करतात की आणखी काही आक्रमक वेगळं आंदोलन करतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.